Good morning, my name is Lakshmi. Good morning, my name is Padna. We are students of robotics from Parshuram Mahadev Shinde Kanya Vidyalaya Dahibadi. Our project name is Smart Medicine Box. याच्यामध्ये आम्ही Arduino Uno, IR सेन्सर, मॉइस्ट सेन्सर, ब्रेडबोर्ड, RFID सेन्सर याचा यूज केलेला आहे. याचा उपयोग आपल्याला हॉस्पिटलमध्ये होतो. एखाद्या वेळेस काय होतं की मेडिसिन नर्सची काय आपल्या पेशंटला मेडिसिन देते ती डबल होऊ शकते किंवा ती त्याची राहू शकते. त्यासाठी आपण या प्रोजेक्टचा उपयोग करणार आहोत. सर्वप्रथम प्रोजेक्ट ऑन झाल्यानंतर या एलसीडी डिस्प्लेवर जी काय आपलं गुड मॉर्निंग आहे गुड इव्हनिंग काय असेल ती वेळ दिसते. ती वेळ दिसते आणि नंतर स्कॅन मेडिसिन कार्ड असं दिसतं. मग आपण जेव्हा RFID सेन्सरला जेव्हा हा मेडिसिन कार्ड स्कॅन करतो त्यावेळी जर का ते मेडिसिन कार्ड जर का बरोबर असेल तरच तिथे स्कॅन ओके असं येतं, नाही तर मग रॉंग असं येतं त्या LCD डिस्प्लेवर. त्यानंतर जर का बरोबर असेल तर येते की स्कॅन पेशंट कार्ड. नंतर आपण पेशंट कार्ड स्कॅन करायचं जसं मेडिसिन कार्डप्रमाणे पेशंट कार्डचं पण असणार. जर का ते बरोबर असेल तर तो ओके येणार. आणि नंतर आपण 120 डिग्रीमध्ये सर्वत्र फिरून जो काय मेडिसिन बॉक्स आहे तो ओपन होणार. आणि आपण यासाठी एक मास्टर कार्ड केली आहे जेणेकरून आपण जे वेळी सगळी प्रोसेस करतो की त्याला करण्यासाठी वेळ लागतो. पण इमर्जन्सीमध्ये जर का एखाद्या पेशंटला मेडिसिन द्यायची असतील तर आपण त्या मास्टर कार्डचा उपयोग करून ती मेडिसिन देऊ शकतो. यासाठी आम्ही या टेक्नॉलॉजीचा यूज केला आहे. हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी आम्हाला पडवसर आणि घाटके म्हणे यांनी गाईड केलेले आहे. तर आता आपण ही जी इन्फॉर्मेशन सांगितली तर आपण त्याचे प्रश्न घेऊया. आता पहिला प्रश्न, हा प्रोजेक्टचा यूज काय आहे, तो कोणत्या सेक्टरमध्ये यूज केला जातो? याचा यूज हेल्थकेअर सेक्टर. आता दुसरा प्रश्न, हा जो Arduino Uno आहे त्याचा यूज काय, तो म्हणजे तो काय आहे प्रोजेक्टचा, काय करण्याचा मी सांगितले कंपोनंट्स, त्याच्यामध्ये कंपोनंट्स कोणते कोणते आहेत? आता याच्यामध्ये IR सेन्सरचा यूज कोण सांगेल मला? काय कोण सांगेल IR सेन्सरचा यूज? IR सेन्सरचा यूज काय होतो तर एखादा ऑब्जेक्ट आहे ते डिटेक्ट करण्यासाठी IR सेन्सरचा यूज होतो. आपण तुम्हाला रिमोट माहिती आहे, रिमोट वर्क कसा करतो तर रिमोट हा IR सेन्सरवरच वर्क करतो. त्यानंतर जर आपल्याला काही ॲडव्हान्स करायचं असेल तर यामध्ये आपण HP32 कॅमेरा मॉडेल वापरू शकतो जेणेकरून ही मेडिसिन नेमकी तुम्ही घेतली का नाही याचा आपल्यापाशी पुरावा राहतो. आणि आता आपल्यापाशी आता लॅपटॉप उपलब्ध नाही आहे पण जेव्हा आपण हे काय सगळं कार्ड